क्रिकेटच्या मैदानात सूर्या आणि कंपनीकडून सर्जिकल स्ट्राईक. एकतर्फी सामन्यामध्ये पाकिस्तानला चालली धूळ. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची सुपर 4 मध्ये एंट्री. पाकिस्तानवरील विजय. शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित. पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहत जिंकली मनं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय योद्ध्यांनी शिकवला धडा. सूर्यकुमार यादवसह भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं. ब्रेकनंतर पावसाचा जोरदार कमबॅक. मराठवाडा विदर्भात पावसाचं थैमान. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती. शेतात पाणी घुसल्यानं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं. 1 ते 1.5 फूट पावसाचं पाणी. वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा. शरद पवारही आंदोलनात सहभागी होणार. मोर्चा आधी देवा तूच सांगच्या जाहिरातीमार्फत सरकारवर हल्लाबोल. शिवसेना युबीटी पक्षाची आज बैठक. सेना भवनात संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुका आणि दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार. महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको. शिवसेनेच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदेंचं कानमंत्र. युतीचा फॉर्म्युला काय असावा याची तयारी करण्याचेही आदेश. पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक प्रताप. गाडीला धक्का लागल्यामुळे ट्रक क्लिनरचं नवी मुंबईतून अपहरण केल्याचा आरोप. खेडकरांच्या पुण्यातल्या घरातून सुटका. पोलिसांकडून चौकशी सुरू. आणि आयकर रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 5.47 कोटी लोकांनी रिटर्न भरले. 3.66 कोटी आयकर रिटर्नची पडताळणी पूर्ण.